हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपण टॉपिक पाहणार आहोत हाऊ क्रिएचर मूव. ही एक पोएम आहे आणि ह्या पोएममध्ये हाऊ क्रिएचर मूव म्हणजे जे काही जीवजंतू आहे, जे काही प्राणी आहे, तर हे प्राणी कशा प्रकारे हालचाल करतात किंवा आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या मूवमेंट करून आनंद हे व्यक्त करत असतात, हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. मग या ठिकाणी लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट, ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. तर या ठिकाणी सुरुवातीला ही पोएम मी रीड करते, त्यानंतर एक्सप्लेनेशन करते. The lion walks on padded paws. The lion walks on padded paws. The squirrel leaps from limb to limb. The squirrel leaps from limb to limb. While flies can crawl, straight up a wall, and seal can dive and swim. The worm he wiggle all around. The monkey swing by his tail. And birds many hop upon the ground. Or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. तर या ठिकाणी ही पोएम मी रीड केलेली आहे. आता या ठिकाणी आपण ह्या पोएमचं ट्रान्सलेशन पाहूया. तर इथं आपल्याला वेगवेगळे पिक्चर्स दिलेले. हे जे पिक्चर्स आहे हे आहे लॉयनचं, त्यानंतर हे आहे मंकी, ही आहे वर्म म्हणजे अळी, त्यानंतर हे आहे फिश, ही आहे स्क्विरल, त्याचप्रमाणे हे आहे बर्ड्स. असे वेगवेगळे जे काही ॲनिमल्स आहे हे या चित्रामध्ये दाखवलेले आहेत. या ठिकाणी द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. हा जो लॉयन आहे हा ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्याचे पायाचे जे काही पंजे आहेत, पॉज मीन्स पंजे, तर पायाचे जे पंजे त्याचा पुढील भाग असतो तो कसा असतो, मऊ असतो. पॅडेड पॉज म्हणजे पायाचे पुढील मऊ भाग, तर ते मऊ भाग असतात, तो त्याच्यावर चालत असतो. म्हणून त्या ठिकाणी अगदी शांतपणे तो चालत असतो की त्याच्या पावलांचा आवाज येत नाही. द स्क्विरल लीप फ्रॉम लिंब टू लिंब. त्यानंतर खारुताई ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असते. या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहू शकता, ही स्क्विरल आहे आणि ही इथं झेप घेत आहे, म्हणजे या ठिकाणी उड्या मारत आहे. लिंब टू लिंब म्हणजे झेप घेणे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ती उड्या मारत असते किंवा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती चढत असते. त्यानंतर वाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. त्याचप्रमाणे जेव्हा माशा ह्या कॅन स्क्रॉल सरपटत असतात, स्ट्रेट अप अ वॉल, काही अशा माशा असतात की त्या भिंतीवर सरपटण्याचं काम करतात, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अँड सील कॅन डाईव्ह अँड स्विम. त्याचप्रमाणे सील हे एका माशाचा प्रकार आहे. तर सील हा जो मासा आहे हा मासा पाण्यामध्ये पोहतो आणि त्याचप्रमाणे वर खाली अशा उड्या तो मारत असतो. द वर्म ही विगल ऑल अराउंड. त्याचप्रमाणे वर्म मीन अळी, तर ही जी अळी आहे ही अळी या ठिकाणी गोल राऊंडमध्ये फिरत असते. द मंकी स्विंग बाय हिज टेल. त्याचप्रमाणे मंकी जो असतो तो काय करतो, स्विंग झोपाळे घेतो, बाय हिज टेल, त्याच्या शेपटीच्या साहाय्याने तो झोपाळे घेत असतो आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तो त्या ठिकाणी झोपाळे घेऊन उड्या मारत असतो. अँड बर्ड्स मेनी हॉप अपॉन द ग्राउंड. आणि हे जे पक्षी आहेत हे पक्षी हॉप अपॉन द ग्राउंड, हे पक्षी ज्याप्रमाणे आकाशात फिरतात त्याचप्रमाणे ते
खालीसुद्धा जमिनीवर इकडं तिकडं फिरत असतात, अवतीभोवती फिरताना दिसतात. ऑर स्प्रेड देअर विंग अँड सेल, आणि त्याचप्रमाणे त्यांचे पंख हे आपल्याला जमिनीवर कुठेतरी स्प्रेड झालेले दिसतात, म्हणजे पसरलेले दिसतात. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन, आणि ज्याप्रमाणे प्राणी हे आनंदाने आपलं जीवन जगत असतात, त्याचप्रमाणे बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन, त्याचप्रमाणे मुलं आणि मुली हे सुद्धा आनंदाने आपलं जीवन या पृथ्वीवर, या जमिनीवर जगत असतात. दे लीप अँड डान्स अँड वॉक अँड रन, आणि ते ज्यावेळेस आनंदाने मजा मारतात त्यावेळेस ते आनंदाने उड्या मारतात. लीप मीन्स उड्या मारणे, डान्स नृत्य करणे, वॉक चालणे, रन पळणे, म्हणजे या सर्व ॲक्शन वर्डमधून ते आपला आनंद व्यक्त करत असतात. लीप, डान्स, वॉक, रन हे सर्व ॲक्शन वर्ड आहे, आणि या ॲक्शन वर्डमधून ते आपल्या कृती हे त्या ठिकाणी ते दाखवत असतात की ते कशा प्रकारे आपला आनंद हा व्यक्त करत असतात. ॲक्शन वर्ड आहे लीप, डान्स, वॉक अँड रन. तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे, या पोएमचं मराठी ट्रान्सलेशन, एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी केलेलं आहे. याचे ऑथर आहे अननोन, म्हणजे या ठिकाणी या पोएमचे ऑथर कोण आहे हे माहीत नाही, त्याच्यामुळे त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या पोएममध्ये प्राणी कशा प्रकारे आनंदाने आपलं जीवन जगत असतात, जीवजंतू कशा प्रकारे जीवन जगतात, हे सर्व एक्सप्लेनेशन या पोएममध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.